नमस्कार. या 8व्या प्रॉब्लेममध्ये ए, बी आणि सी हे 3 वेगवेगळे ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये वेगवेगळ्या कंपनीनी जप्त केलेल्या शेअरची पुनर्विक्री केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी आपल्याला सेपरेट जर्नल एंट्री करायच्या आहेत. पहिलं दिले जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ आशा लिमिटेड कंपनी. तर ही जी आशा लिमिटेड कंपनी आहे तिचा एक शेअर 20 रुपयाचा आहे आणि असे 100 शेअर्स कंपनीने फुल्ली कॉल्ड अप म्हणजे संपूर्ण अमाऊंट त्याच्यावरची मागवली होती आणि असे शेअर्स या आशा लिमिटेड कंपनीने जप्त केले आहेत. पण कशासाठी? फॉर नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट कॉल ॲट ₹3 पर शेअर अँड फायनल कॉल ॲट ₹5 पर शेअर. म्हणजे 20 रुपयांपैकी 3 रुपये पहिल्या कॉलचे आलेले नाही आहेत आणि 5 रुपये फायनल कॉलचे आलेले नाही आहेत. म्हणजे आता हे शेअर जप्त करताना एंट्री होणार आहे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 100 शेअर्स गुणिले ₹20. 20 रुपये ही फुल्ली कॉल्ड अप व्हॅल्यू आहे असे आले 2000. टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 100 शेअरवरचे 3 रुपये प्रमाणे 300 रुपये कॉल्स इन एरियर्स म्हणजे येणं बाकी राहिले. त्याच्यानंतर टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट 100 शेअरवरचे 5 रुपये प्रमाणे 500 रुपये आहेत कॉल्स इन एरियर्स म्हणजे जमा न झालेले रुपये. आणि टू इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट 100 शेअरवरचे प्रत्येकी 12 रुपये याप्रमाणे प्रत्यक्ष मिळालेली रक्कम आहे 1200. being 100 equity shares forfeited due to non-payment of first call at the rate of ₹3 and final call at the rate of ₹5. आता जप्त केलेल्या 100 शेअरपैकी 80 शेअर्स रिइश्यूड केलेत म्हणजे त्यांची पुन्हा विक्री केली आहे आणि पुन्हा विक्री करताना ज्यांना हे शेअर्स विकले त्या भागधारकांनी 15 रुपये फुल्ली पेडअप केले. म्हणजे 80 शेअर्स वरचे प्रत्येकी 15 रुपये प्रमाणे पुन्हा कंपनीकडे रुपये जमा झाले आहेत. म्हणून रिइश्यूडची एंट्री बघा. बँक अकाउंट डेबिट 80 शेअर्स गुणिले ₹15 अशी प्रत्यक्ष मिळालेली रक्कम आहे 1200. आणि कॉल्ड अप व्हॅल्यू होती आपली 20 रुपयेपैकी 15 रुपये आपल्याला मिळाले म्हणजे परत न मिळालेली रक्कम आहे इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट 80 गुणिले 5 400. आणि टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 80 शेअर्स गुणिले कॉल्ड अप व्हॅल्यू आहे 20 असे 1600. being 80 forfeited equity shares reissued at the rate of ₹15 fully paid up. आता शेअर फॉरफिचर अकाउंटवरचं बॅलन्स आपल्याला कॅपिटल रिझर्व अकाउंटवर ट्रान्सफर करण्याकरता वर्किंग नोटमध्ये बघा अमाऊंट ऑफ कॅपिटल रिझर्व त्याचं सूत्र इथे मुद्दाम लिहिलेलं आहे. नंबर ऑफ शेअर्स रिइश्यूड ते ए ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत 80 गुणिले अमाऊंट रिसिव्ड बिफोर फॉरफिचर म्हणजे जप्त करण्यापूर्वी त्या 80 शेअर्सवरचे प्रत्यक्ष मिळालेले रुपये आहेत 12. म्हणून 80 गुणिले 12 बरोबर 960 वजा नंबर ऑफ शेअर्स रिइश्यूड 80 आणि गुणिले अमाऊंट अनरिसिव्ड म्हणजे न मिळालेली रक्कम ॲट द टाइम ऑफ रिइश्यूड ती 5 रुपये आहे. म्हणून 80 गुणिले 5 बरोबर 400. ती वजाबाकी झाली बघा 960
वजा 400 बरोबर 560. म्हणून एंट्री झाली आहे बघा, इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट 560 टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट 560 being balance on share forfeiture account transfer to capital reserve account. आता आपल्याला बी ट्रान्झॅक्शन करता जर्नल बनवायचं आहे. तर बी ट्रान्झॅक्शन मध्ये भक्ती लिमिटेड ही कंपनी आहे, तिने 100 इक्विटी शेअर्स फॉरफिटेड केलेले आहेत म्हणजे जप्त केलेले आहेत आणि प्रत्येक शेअरची व्हॅल्यू आहे 10 रुपये. परंतु 10 रुपयापैकी आत्तापर्यंत कंपनीने मागवलेले आहेत फक्त 6 आणि मागवलेल्या 6 रुपयांपैकी ॲप्लिकेशन सोबत आणि अलॉटमेंट सोबत ऑफ ₹5 पर शेअर. बघा कॉल्ड अप व्हॅल्यू 6 रुपये आहे, त्यापैकी शेअर होल्डर्सनी दिले ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंट सोबत 5 रुपये म्हणजे बाकी राहिलेली रक्कम आहे त्या शेअरवरची 1 रुपया. त्याला म्हणणार आपण कॉल्स इन एरियर्स. म्हणून जर्नल आपण तयार केला आहे, जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ भक्ती लिमिटेड. पहिली एंट्री बघा, शेअर जप्त केल्याची, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. जप्त केलेल्या शेअरची संख्या 100 आहे आणि त्या शेअरची आत्तापर्यंत मागवलेली व्हॅल्यू आहे 6. म्हणून 100 गुणिले 6 बरोबर 600. टू कॉल्स इन एरियर्स म्हणजे मागवलेल्या रकमेपैकी फक्त भागधारकांकडून येणे बाकी असलेली रक्कम 1 रुपया. कॉल्स इन एरियर्स अकाउंट 100 गुणिले 1 बरोबर 100 आणि टू इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट 100 गुणिले 5 म्हणजे 100 शेअर जप्त केलेली संख्या आहे 100 आणि त्याच्यावर आत्तापर्यंत प्रत्यक्ष मिळालेली रक्कम आहे 5. कारण ॲप्लिकेशन सोबत आणि अलॉटमेंट सोबत मिळून 5 रुपये जमा झालेले आहेत. म्हणून 100 गुणिले 5 बरोबर 500. बी 100 इक्विटी शेअर्स फॉरफिटेड ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ ₹1 ईच. आता ह्या जप्त केलेल्या 100 शेअर्सपैकी फक्त 80 शेअरची पुनर्विक्री केली आहे ॲज फुल्ली पेड अप फॉर ₹6 पर शेअर. आता 80 शेअर्स रिइश्यूड केले आणि ज्यांना हे शेअर्स पुन्हा विक्री केले त्यांच्याकडून प्रत्येक शेअर मागे 6 रुपये याप्रमाणे 80 शेअर्सवरचे 8 × 48 480 रुपये कंपनीकडे जमा झाले आहेत. बँक अकाउंट डेबिट 80 गुणिले ₹6 बरोबर 480. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 80 गुणिले 6 बरोबर 480. या एंट्रीमध्ये शेअर फॉरफिचर अकाउंट येणार नाही कारण बघा जप्त केलेल्या शेअर्सवरील कॉल्ड अप व्हॅल्यू व पुन्हा विक्री केलेल्या शेअर्सवरील पेड अप व्हॅल्यू समान आहे. जे शेअर्स 100 जप्त केले आहेत त्यापैकी 80 शेअर्स पुन्हा विकले आहेत म्हणजे त्या जप्त केलेल्या शेअर्सवरची कॉल्ड अप व्हॅल्यू पण 6 होती आणि आपण पुन्हा विक्री करताना पण तेवढीच व्हॅल्यू 6 रुपये 80 शेअर्सवरची जमा झाली आहे. म्हणून या एंट्रीमध्ये शेअर फॉरफिचर अकाउंट आलेला नाही आहे. आणि आता शेअर फॉरफिचर अकाउंट जो आहे तो आपल्याला कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला ट्रान्सफर करण्याकरता एंट्री बघा, इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट 400 टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट 400. हे 400 रुपये एंट्रीची रक्कम कशी काढली ते इकडे कॅल्क्युलेशनमध्ये दिलेलं आहे बघा. बी याच्यामध्ये दिलेलं आहे अमाऊंट ऑफ कॅपिटल रिझर्व्ह, नंबर ऑफ शेअर्स रिइश्यूड आहे 80, अमाऊंट रिसिव्ड बिफोर फॉरफिचर म्हणजे जप्त करण्यापूर्वी
80 शेअर्सवरचे प्रत्यक्ष मिळालेली रक्कम आहे 5, म्हणून 80 गुणिले 5 बरोबर 400 वजा नंबर ऑफ शेअर्स रिइश्यूड 80 आणि गुणिले अमाऊंट अनरिसिव्ड ॲट द टाइम ऑफ रिइश्यूड आहे 0, कारण हे शेअर पुन्हा जेव्हा विक्री केले तेव्हा त्याच्यावरची पूर्णच्या पूर्ण व्हॅल्यू मिळालेली आहे, त्याच्यामुळे अनरिसिव्ड अमाऊंट 0 लिहिली आहे, म्हणून 80 गुणिले 0 बरोबर 0, म्हणून 400 वजा 0 बरोबर 400, म्हणून एंट्रीला रक्कम दिली आहे 400. बीइंग बॅलन्स ऑन शेअर फॉरफिचर अकाउंट ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. तिसऱ्या सी ट्रान्झॅक्शनमध्ये कोणार्क लिमिटेड कंपनी जी आहे तिने 50 शेअर जप्त केले आहेत आणि प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू ती 10 रुपये, परंतु जप्त करण्यापूर्वी मागवले होते फक्त 8 रुपये, म्हणजे कॉल्ड अप व्हॅल्यू आहे 8 रुपये. 8 रुपयापैकी बघा शेअर होल्डर्स फेल टू पे द फर्स्ट कॉल ॲट ₹3 पर शेअर, म्हणजे मागवलेल्या 8 रुपयांपैकी फक्त पहिल्या कॉलचे 3 रुपये शेअर होल्डर्स देण्यास अपयशी ठरले आहेत, म्हणजे आपल्याला त्या शेअर्सवरचे आत्तापर्यंत 5 रुपये मिळालेले आहेत. असे शेअर जप्त केल्यानंतर कोणार्क लिमिटेड कंपनीमध्ये पहिली एंट्री शेअर जप्त केल्याची अशा प्रकारे होईल. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 400, जप्त केलेल्या शेअरची संख्या 50 गुणिले आतापर्यंत मागवलेली किंमत म्हणजे ₹8, म्हणून 500 गुणिले 8 बरोबर 400. टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 150, म्हणजे 50 शेअर जप्त केलेत आणि त्याच्यावरचे आपल्याला 3 रुपये प्रमाणे रक्कम येणे बाकी होती, म्हणून 50 गुणिले 3 बरोबर 150. टू इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट 50 गुणिले ₹5 250. 50 ही जप्त केलेल्या शेअरची संख्या आहे आणि त्या जप्त केलेल्या शेअर्सवरची आत्तापर्यंत मिळालेली रक्कम आहे 5, म्हणून 50 गुणिले 5 बरोबर 250. बीइंग 50 इक्विटी शेअर्स फॉरफिएटेड ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट कॉल ॲट द रेट ऑफ ₹3 ईच. आता या जप्त केलेल्या 50 शेअर्सपैकी कंपनीने त्यातले 30 शेअर पुन्हा विक्री केली आहे, म्हणजे रिइश्यूड केले आहेत, पण रिइश्यूड करताना ॲट ₹7 पर शेअर 7 रुपयेच कंपनीला मिळालेले आहेत, म्हणजे 30 शेअर्सवरचे 7 रुपये प्रमाणे प्रत्यक्ष जमा झाली रक्कम 210, म्हणून 30 शेअर्स रिइश्यूड केल्याची दुसरी एंट्री झाली बँक अकाउंट डेबिट 210. जब 30 शेअरची संख्या आहे पुन्हा विक्री केलेल्या आणि गुणिले 7 असे 210. इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट 30 शेअर्स गुणिले 1 रुपया आपल्याला मिळालेला नाही आहे असे 30. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 30 शेअर्स गुणिले 8 असे 240. ही आपली कॉल्ड अप व्हॅल्यू होती. बीइंग 30 फॉरफिटेड इक्विटी शेअर्स रिइश्यूड ॲट द रेट ऑफ ₹7 ईच. आता शेअर फॉरफिचर या अकाउंटवरचं बॅलन्स कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करताना या सूत्राचा वापर करायचा आहे. बघा, सी ट्रान्झॅक्शनसाठी नंबर ऑफ शेअर्स रिइश्यूड 30 गुणिले अमाऊंट रिसिव्ड बिफोर फॉरफिचर 5 वजा नंबर ऑफ शेअर्स रिइश्यूड 30 गुणिले अमाऊंट अनरिसिव्ड ॲट द टाइम ऑफ रिइश्यूड 1.
असे 30 गुणिले 5 150 वजा 30 गुणिले 31 150 वजा 30 बरोबर 120. एंट्री झाली. इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट 120 टू कॅपिटल रिझर्व अकाउंट 120 being balance on share forfeiture account transferred to capital reserve account.